तर मित्रांनो, आज पृथ्वी तत्वाचं शेवटचं लग्न म्हणजे मीन लग्न. तर मीन लग्नाबद्दल एक क्वालिटी अशी सांगायची झाली तर मीन लग्नाची जी पण मुलं असतात त्यांच्या आसपास नेहमी फिमेल्स असणारच असणार. हा एक त्यांचा बाय नेचरनी दिलेला एक पॉइंट आहे. दुसरी गोष्ट, ह्या आगामी 2 वर्षात ज्या गोष्टी घडणार मीन लोकांच्या लग्नाबद्दल, ते थोडंफार तुम्हाला सांगतो. मीन लग्नाच्या लोकांनी सर्वप्रथम स्वतःच्या तब्येतीची काळजी खूप मोठ्या प्रमाणात घ्यायची आहे. कारण की हा काळ त्यांच्यासाठी तब्येतीच्या अनुषंगाने चांगला नाही आहे. दुसरी गोष्ट, ह्या लग्नाच्या लोकांची भटकंती म्हणजे शॉर्ट डिस्टन्स ट्रॅव्हलिंग भरपूर होणार आहे. आपल्या लहान भावाबरोबर ट्रॅव्हलिंग होऊ शकतं, किंवा बहिणीबरोबर, किंवा शेजाऱ्यांबरोबर पण पिकनिक, असं काही असे योग आहेत. दुसरी गोष्ट, मीन लग्नाच्या लोकांनी एक समोरून बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला चालून येईल, त्याचा पण एक खूप मोठा योग आहे. आणि मीन लग्नाच्या लोकांना काळजी घ्यायची आपल्या वाईफच्या हेल्थची आणि आपल्या लहान भावाच्या किंवा लहान बहिणीच्या हेल्थची. कारण थोडीशी कुरकुर वाईफच्या हेल्थची त्यांना सतावणारी असणार आहे. तर ह्या संदर्भात त्यांनी काळजी घ्यायची. चांगली गोष्ट अशी आहे मीन लग्नाच्या लोकांना, की त्यांना प्रमोशन, इन्क्रिमेंट आणि स्विचिंग द जॉबचा पण योग आहे. तर याचा पूर्णपणे तुम्ही फायदा करून घ्या. आणि मी परत एकदा सांगेन की मीन लग्नाच्या लोकांनी स्वतःच्या तब्येतीबद्दल काळजी घेणं अत्यावश्यक आहे. नाहीतर गोष्ट अशी होईल की तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी समोरून येते आणि तब्येतीमुळे तो चान्स तुमचा हुकला जातोय. तर असं होऊ देऊ नका. प्लीज टेक केअर. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बम बम बोले.